हॅलो हाय नमस्कार. आपली माती चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी अंकुश. मी शेतीबद्दल माहिती घेऊन येतो. शेतकऱ्याकडनं जाऊन कोणते कीटकनाशक वापरले जाते, कशा पद्धतीने शेती केली जाते हे माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. का शेती आजच्या दुनियेमध्ये कशी का केली जाते, आजकालचे मुलं शेती वगैरेकडे दुर्लक्ष करून राहिले. तर चला मी आता आलो भाऊकडे. शेतीबद्दल माहिती सांगणार आहेत. भाऊ तुमचा परिचय देऊन द्या. माझं नाव गुणाजी रघुनाथ डोंगरवार, राहणार विसूर आहे, तालुका वडसा, देसाईगंज, जिल्हा गडचिरोली. तर आजकाल इतके दिवस झाले तरी रोवणा वगैरे काऊन नाही झाला पाण्याचं, म्हणजे कसं काय सांगा तुम्ही? पाऊस जून महिन्यापासून दडी मारून बसलेला आहे आणि जूनच्या 30 तारखेला पाऊस आला. त्याच्यानंतर आम्ही पळे टाकले होते, ते पळे वापले आणि आज रोवणं सुरुवात करायची आहे. तर पाण्याने अजूनपर्यंत खंड असल्यामुळे पाऊस अजून पडलेला नाही, तर जगा पूर्ण वाळून गेलेली आहे. या पावसाच्या लहरीपणामुळे आमचे रोवणे आता खोळंबलेले आहेत. तर हे आजकाल म्हणजे कसं शेती परिस्थिती कशी आहे बा आजच्या याच्यात? आज कास्तकाराची परिस्थिती नाजूक आहे. सगळीकडे पाणी नसल्यामुळे दुष्काळ पडण्याची भीती निर्माण झालेली आहे. तर कसं काय मग आता तुम्ही कशा पद्धतीने रोवणार मशीन वगैरे आल्या सर्व काही? तर आता इथं आम्हाला इट्याडोचं पाणी येतो. इट्याडोच्या पाण्यावरती आमचं अवलंबून आहे. जेव्हा गव्हर्नमेंटतर्फे डॅमचं पाणी सोडेल तेव्हा आम्ही रोवणे सुरुवात करू, अन्यथा रोवणे काही होणार नाही. उन्हाळी फसल कशी का झाली तुम्हाला? उन्हाळी फसल बरी राहिली. एकरी जवळपास 20-22चा पडता पडला आम्हाला. तर रेट वगैरे काय मिळाला? रेट यावर्षी मार्केटमध्ये पूर्वी जेव्हा धान निघाले तेव्हा रेट कमी होता, परंतु आम्ही 2 महिने धान ठेवल्यानंतर आता आमचे जवळपास 27-28 या भावानं रेट वगैरे चांगला मिळाला. तर रेट वगैरे आता खताचे मागच्यापेक्षा यावेळेस कसे काय वाढले, काही कोणी म्हणतात का? गव्हर्नमेंट कास्तकारांच्याच काही चुका आहेत. गव्हर्नमेंटकडे मागणी केली की आम्हाला कर्जमाफी पाहिजे आणि सरकारने कर्जमाफी केल्यामुळे तो पैसा कुठून काढणार आहे? त्यांना माहित होतं की शेतीसाठी खत लागत आहे, त्यांनी खताचा भाव वाढवून शेतकऱ्याकडूनच कर्जमाफीचा पैसा वसूल केलेला आहे. बरोबर. तर आजच्या काही मुलं शेतीकडे लक्ष नाही देत, तर काय सांगा तुम्ही थोडासा? शिवाजी महाराजांनी वयाच्या 13व्या वर्षी हातामध्ये तलवार घेऊन स्वराज्य निर्माण केलं, परंतु आजच्या या युगातली मुलं हातामध्ये मोबाईल घेऊन दारूची बॉटल, खर्राब चहा पाणी याच्या नादी लागून सर्व शेतीच्या मागे न जाता सर्व मोबाईलच्या मागे लागलेले आहेत लोक. कोणते खते यूज केले तुम्ही? अगोदर जशी शेणखते वगैरे यूज करत होते ते तर जमिनीला पूर्ण आता हेच झालं आहे की नाही? कोणते कीटकनाशक वापरले जाते? पूर्वीच्या काळी आमच्याकडे जनावर होते भरपूर. आज आधुनिक युगामध्ये, विज्ञान युगामध्ये, ट्रॅक्टरच्या युगामध्ये लोकांनी आपल्याकडचे जनावर विकले. त्याच्यामुळे शेतीला शेणखत नावाची वस्तू मिळतच नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्ही रासायनिक खताकडे वळलो. आता खताच्या किमती गगनाला भिडल्यामुळे कोणी लोक सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात, कोणी लोक युरिया ब्रिगेड लावतात. पण आम्ही आजपर्यंत आता जो नवीन माल निघालेला इफकोचा, काळा इफको 20-013 तेच खत आम्ही लावतो. तर फसल कशी काय हे होऊन राहिली? ते खतामुळे काही धानावर इफेक्ट हरवेळेस? खतामुळे जमिनीची पोत, रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत बिघडलेला आहे आणि जमिनीचा पोत बिघडला म्हणजे रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव जास्त वाढत आहे. तर ह्यावेळेस लोक भरपूर जण आवत्या वगैरे पेरले, तर कसे का? काळानुसार आता रोवण्याच्या काळानुसार या परिस्थितीनुसार शेती करणे ही कठीण झालेली आहे. आज गुत्याचा भाव म्हटल्यानंतर 5,500 रुपये एकर आहे. त्याच्यानुसार ते लोक आवत्याच टाकणे पसंत करतात, कारण का कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन होते. चला भेटू नेस्ट ब्लॉग बाय.